नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत चिकन सुखा. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे कांदा. सर्वप्रथम आपल्याला कांद्याला गरम करून घ्यायचा आहे तेलामध्ये, आणि आपण पहिले बॉईल करून घेतला आहे चिकन अळणी. आता आपण ते टाकत आहोत त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता कसं आपण त्याला मिक्स करत आहोत. कांदा थोडा ब्राउनिश झाल्यानंतर आपल्याला अळणी चिकन जे आपण बॉईल केलं आहे ते टाकायचे आहे. त्याच्यामध्ये आपण मसालाही टाकलेला आहे, वाटण. आणि वाटणामध्ये आपण कांदा लसूणची पेस्ट आहे, तसेच कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट आहे. तर असं आपल्याला हे अळणी आहे ते गरम करायचं आहे. आणि आपण आता चिकन सुका बनवण्यासाठी कढईमध्ये कांदा घेतलेला आहे. पहिले आपण त्याला ब्राऊन रोस्ट करूया. थोडंसं तेल त्याच्यावरून टाकायचे आहे आपल्याला, जेणेकरून कांदा प्रॉपरली रोस्ट होईल. आता तुम्ही बघू शकता कसा ब्राऊन झालेला होता कांदा. तसेच आपण ही पेस्ट बनवलेली आहे, वाटण. आपल्याला खोबरं देखील खिसून घ्यायचं आहे. याच्यासाठी आपण ओलं खोबरंही यूज करू शकतो, किंवा जे सुकं खोबरं असतं त्याचंही यूज करू शकतो. आपण खोबऱ्याला देखील परतून घेत आहोत तेलामध्ये. हा कांदा आपण जो रोस्ट केला आहे, तसंच आता खोबरं देखील त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आता आपण तेलामध्ये मसाला घेत आहोत, जेणेकरून त्याला टेस्ट येईल. हे दालचिनीची हे आहेत पत्ते. टोमॅटो हे टाकत आहोत आपण त्याच्यामध्ये. आता आपण पेस्ट मिक्स केली आहे, जी मिक्सरमधून काढून घेतली होती. तर अशा प्रकारे आपण मसाला बनवत आहोत चिकन सुक्याचं. त्याच्यामध्ये आपण आता तिखट टाकत आहोत, तसेच लाल मसाला आणि हळद देखील थोडेसे टाकू. हे सर्व आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. काळा मसालाही आपण टाकला आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपलं चिकन एकदम टेस्टी होईल. तर अशा प्रकारे आपण हा खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते देखील आपण टाकत आहोत. अशा प्रकारे आपण ग्रेव्ही बनवलेली आहे चिकन सुक्याची. आता आपल्याला त्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे. हा चिकन मसाला आहे. हा रेडीमेडवाला मसाला आहे, तो आपल्याला कुठेही मार्केटमध्ये भेटतो. तो देखील थोडासा त्यामध्ये ॲड करायचा आहे. मसाला प्रॉपर गरम करून झाल्यानंतर त्याला प्रॉपर मिक्स होऊ द्यायचे आहे.
मग आता आपण त्यामध्ये अळणीचे चिकनचे पीसेस टाकत आहोत. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं दिसत आहे. तर नक्कीच खूप टेस्टी असं झाले असेल. तर अशी रेसिपी नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा. आता आपण चिकन सगळे मिक्स करत आहोत त्याच्यामध्ये.